गुड मॉर्निंग डिअर स्टुडंट्स. मागच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं, चॅप्टर स्टार्ट केलं होतं बेसिक टेक्निकचं. त्याच्यामध्ये नेक्स्ट टेक्निक आहे फ्रॅक्शनल क्रिस्टलायझेशन. सो व्हॉट इज मीन बाय फ्रॅक्शनल क्रिस्टलायझेशन? फ्रॅक्शनल crystallization is a process of two or more soluble substances having widely different solubilities in the same solvent at room temperature are separated by crystallization. ओके, फ्रॅक्शनल क्रिस्टलायझेशन अशी एक प्रोसेस आहे की ज्याच्यामध्ये दोन किंवा दोनपेक्षा अधिक जे काही सबस्टन्स असतील सोल्युबल, ते सॉलिडमध्ये मिक्स केल्यानंतर त्यांना काय करायचं, फिल्टर करायचं, म्हणजे सेपरेट करायचं, आणि त्या प्रोसेसला म्हटलं जातं क्रिस्टलायझेशन. आणि जे काय आपण सबस्टन्स घेऊ हे कुठले असणार आहेत, सोल्युबल. सोल्युबल म्हणजे विरघळणारे. ओके, सोल्युबल म्हणजे विरघळणारे सबस्टन्स या ठिकाणी असणार आहेत. नेक्स्ट आहे डिस्टिलेशन. Distillation is an important method used separate volatile liquids and non-volatile liquids. ओके, तर डिस्टिलेशन ही अशी एक प्रोसेस आहे की जे काही लिक्विड आहेत हे सेपरेट करण्यासाठी यूज केली जाते, व्होलाटाईल लिक्विड आणि नॉन व्होलाटाईल लिक्विड. आता व्होलाटाईल लिक्विड म्हणजे कुठले लिक्विड? जसं की फॉर एक्झाम्पल पेट्रोल असेल. व्होलाटाईल म्हणजे इव्हॅपोरेशन होणारे, पेट्रोलचं इव्हॅपोरेशन लवकर होतं, आपण म्हणतो ना पेट्रोल लवकर उडून जातं. आणि नॉन व्होलाटाईल लिक्विड जसं दुसरे जे काही बाष्पीभवन कमी होतं त्या ठिकाणी, डिझेल जरी पकडलं आपण त्या ठिकाणी तरी चालणार आहे. डिझेलसुद्धा काय आहे, नॉन व्होलाटाईल लिक्विड आहे. पेट्रोल काय आहे, व्होलाटाईल लिक्विड. त्यानंतर आहे फ्रॅक्शनल डिस्टिलेशन. ओके, फ्रॅक्शनल क्रिस्टलायझेशन नंतर आहे फ्रॅक्शनल डिस्टिलेशन. इफ in a mixture the difference in boiling points of two liquids, they cannot be separated from each other when using simple distillation for separating. तर या ठिकाणी जे काही मिक्सचर आहेत दिलेले वेगवेगळे, ते या ठिकाणी ठराविक जो काही बॉइलिंग पॉईंट असेल, बॉइलिंग पॉईंट म्हणजे त्या ठिकाणी त्या लिक्विडचं किंवा त्या कंपाऊंडचं जो काही मॉलिक्यूल मिक्सचर असेल त्याचं टेम्परेचर. ओके, बॉइलिंग पॉईंट, बॉईल म्हणजे उकळणे, त्याचा जो उकळण्याचा जो काही बॉइलिंग पॉईंट असेल, उकळण्याचा उच्चांक म्हणतो आपण मराठीमध्ये. तर त्या ठिकाणी जो काही बॉइलिंग पॉईंट असेल त्या बॉइलिंग पॉईंटला तो सबस्टन्स बॉईल झाल्यानंतर ते जे काही मिक्सचर असतं ते मिक्सचर आपल्याला काय करायचं आहे, सेपरेट करायचं आहे. आणि त्या सेपरेट करण्याच्या प्रोसिजरला म्हटलं जातं फ्रॅक्शनल डिस्टिलेशन. तुम्ही यूट्यूबवरती जर टाकलं फ्रॅक्शनल डिस्टिलेशन वगैरे प्रोसेस, तर बरेचसे व्हिडिओज त्या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळू शकतील. की आता या ठिकाणी आपण नोट्स बघतोय, ही त्या ठिकाणी इथं आपल्याला इमॅजिन करायचं आहे की फ्रॅक्शनल डिस्टिलेशन कसं असू शकतं, कसे मिक्सचर सेपरेट होतात. परंतु यूट्यूबला जर ते तुम्ही लिंक तो जो काही टॉपिक असेल तो टॉपिक जर टाकला तर त्या ठिकाणी तुम्हाला डिटेल स्टडी करायला मिळेल. पुढचं आहे ॲडसॉर्प्शन क्रोमॅटोग्राफी. पुढचं आहे ॲडसॉर्प्शन क्रोमॅटोग्राफी. This type of chromatography is based on the principle of differential adsorption
दिस टेक्निक इज फॉलोइंग इन टू टाईप्स. ओके. तर ही जी काही क्रोमॅटोग्राफी ही टेक्निक आहे ॲड सॉर्ट करण्याची, ही 2 टेक्निकमध्ये यूज केली जाते. त्याचे 2 टाईप पडतात. एक म्हणजे कॉलम क्रोमॅटोग्राफी अँड सेकंड इज थिन लेयर क्रोमॅटोग्राफी. ओके. कॉलम आणि थिन लेयर क्रोमॅटोग्राफी. These types involves the separation of components over a column of a stationary phase. These stationary phase material can be used as silica gel. ज्यावेळेस आपले 11वीचे प्रॅक्टिकल स्टार्ट होतील त्यावेळेस तुम्हाला कॉलम क्रोमॅटोग्राफी आणि थिन लेअर क्रोमॅटोग्राफी ही डिटेल समजेल, कारण त्याचं प्रॅक्टिकल त्या ठिकाणी करून दाखवावं लागतं. तेव्हा ते समजेल की क्रोमॅटोग्राफी काय असते, सिलिका जेल काय असतं, त्याच्यामध्ये स्टेशनरी फेज जी येते ती कशा पद्धतीची असते. ओके. एक काचेची पट्टी असते, त्याच्यावरती एक पदार्थ रन केला जातो आणि ती जी काही फेज येत असते जिथपर्यंत तो पदार्थ रन होतो त्या पट्टीवर, त्या फेजला म्हटलं जातं स्टेशनरी फेज. आता ते डिपेंड करेल आपण मॉलिक्यूल कुठला घेणार त्याच्यावर ते स्टेशनरी फेज डिपेंड असणार आहे. पुढचं आहे थिन लेअर क्रोमॅटोग्राफी. अ थिन लेअर ऑफ ॲडसॉर्बेंट सिलिका जेल spread over glass plate act as stationary phase. This phase is called as TLC plate. ओके. आता सांगितलं की सिलिका जेल जे असतं ते त्या ग्लास प्लेटवर काय करायचं आहे, स्प्रेड करायचं आहे. आणि कॉलम क्रोमॅटोग्राफीमध्ये काय असतं की कॉलम असतं सिलिका जेलचा, इथं काय असतं की त्या प्लेटला ते स्प्रेड करायचं आहे आणि त्या जे काही स्टेशनरी फेज असते तर त्या प्लेटला त्यावेळेस म्हटलं जातं TLC प्लेट म्हटलं जातं. त्यानंतर नेक्स्ट आहे पार्टिशन क्रोमॅटोग्राफी. सेपरेशन ऑफ कंपोनंट्स एक्सप्रेस बाय कंटिन्युअस डिफरन्शियल partitioning of the components between stationary and mobile phase. ओके. जे काही 2 फेज असतील कंटिन्युअस आणि जे काही कंपोनंट असतील हे 2 प्रकारे डिफरंट होतात. म्हणजे एक असतं स्टेशनरी फेज आणि एक असतं मोबाईल फेज. तर ते कुठल्या पद्धतीने सेपरेट होतील हे पार्टिशन क्रोमॅटोग्राफी ठरवत असते की दिलेला मॉलिक्यूल हा स्टेशनरी फेजचा आहे की मोबाईल फेजचा त्या ठिकाणी आहे. नेक्स्ट इज रिटेन्शन फॅक्टर. मायग्रेशन ऑफ द सोल्यूट रिलेटिव्ह टू द सॉल्वंट फ्रंट gives an idea about the relative retention of the solute on the stationary phase. On the stationary phase. ओके. या ठिकाणी हे चॅप्टर संपलं आहे. नेक्स्ट चॅप्टर आता नेक्स्ट डेला स्टार्ट होईल.